भोकनाड हेपीची बाई सकाळपासून कीर कीर लावून राहिली माय मांग. माझ्या नवऱ्याला बिघडवलीस तू चोदरे. माले सप्पा समजते कागे, माले कामावर जाऊ देतेस आणि माझ्या नवऱ्याकडे येतेस तू दारे. हो हो, मी बिघडवलो कागे तुझ्या नवऱ्याला भोंगाडे. तुझा नवराच येते माझ्याकडे कार्या कुत्र्यासारखा दारू ढुसून. बरं आहे माझा नवरा घरी रिकामटेकडा बसून राहते तर, नाही तर तुझा नवरा कवाचाच माझा लचकत होता. पाय रे गण्या, हे तुझ्या बापाले का म्हणत आहे? बहीण माय, मी का म्हणू वा? माझा बाप आहेस नंगाड सेम माझ्यासारखा. तुम्ही झगडा कंटिन्यू कंटिन्यू. तू पादरे आपल्या घरचा कचरा माझ्या घरी आणून टाकलीस. एवढी रिकामभर का गे तुले? माझा तोंड नको वाजव शांताबाई, नाही तर तो झाडू येऊन तुझ्या तोंडातच कुचकतो. थोडीशी चांगली झगड बाई. हे बाई तुला जिकून राहिली ना, बोलल्यामध्ये तू माझं नाव बदनाम करतेस का? मला ते नशे माहित देण्या, हिनं त्या दिवशी घरचा शेण आमच्या घरी येऊन टाकलं. मी ना आपल्या डोळ्यानं पाहिलो. मग का भोक मारायला तू डोळे खोलून पाहत होतीस माझ्याकडे? हे शांताबाई न माझ्या अंगावर काही आरोप आणते. एवढी खडूस बाई तर मी ना आपल्या जिंदगीमध्ये नाही पाहिलो मा. नाही पाहिलीस तर आता पाहिन चकणे. तू जायस घे चकनीनं भोकणी. खडूस लमची एक नंबरची खराब बाई. तुले तर दारी जा. कायची भाजी रांधलीस व शांताबाई?